करायचे विनंती असेल टीमची कुकसे संघाला. सामना 4 षटकांचा असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. बंटी आणि बबलू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टीम्स पाहायला गेले तर विकी स्पोर्ट्स कुकसे या संघासाठी बलाढ्य संघ आहे. दोन्ही तुल्यबळ आणि दादा संघ. बिग मॅच, बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा आणि हाय व्होल्टेज सामना जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. बक्षीस पात्र लढत असेल क्वार्टर फायनलचा सामना. जो संघ सामना जिंकेल तो संघ नक्कीच पाहायला गेलं तर सुपर 4 मध्ये दाखल होईल. सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित होईल त्या संघाचं. मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करणं अनिवार्य आहे. 4 षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं संग्रामी नाटक जो मात्र नक्कीच आपण पाहत आहोत. कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा. कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा. तुम्हारा तो वक्त आया था, हमारा तो दौर आएगा. दोन्ही संघ इथे मात्र दौर स्थापन करायला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला चेंडू आपण पाहू शकतो या इनिंग्सचा. हिअर वी गो. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अजय यांच्या माध्यमातून ओव्हर द विकेट. अप्रतिम गोलंदाजी. पंचांकडे लाऊड अपील. पंच अपील फेटत आहेत. आपण पाहू शकतो उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. पहिल्याच चेंडूवरती चकित करणारी गोलंदाजी. बाउन्स इथे मात्र बीट करत आहे ते म्हणजे फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. जर पाहायला गेलं तर 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. डीप मध्ये मिड विकेट आणि पाहू शकतो डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन. पंचांकडे लाऊड अपील. इथे मात्र आपण पाहू शकतो पंच पुन्हा एकदा सांगत आहेत नॉट आउट. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. आपण पाहिला तर तो नक्कीच चेंडू बाहेर होता पण हा एक क्लोज कॉल, टफ कॉल होता आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अजयच्या माध्यमातून. अचूक लाईन, अचूक लेंथ आणि अचूक टप्पा. जशी फिल्डिंग आहे त्याच प्रकारची आपण पाहू शकतो ती म्हणजे गोलंदाजी. शॉर्ट फाईन लेग असेल त्यासोबतच शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑन आणि मिड ऑफ. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फटका हँडल केलाय आपण पाहू शकतो. चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता पण चांगल्या प्रकारची कामगिरी. नक्कीच जर पाहायला गेलं तर आपल्या संघासाठी किती धाव वाचवल्यात किंवा गेलेला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षकासाठी कारण अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. 100% फील्ड सेटअप आपल्या संघासाठी. एक वेगळा स्टँडर्ड क्रिएट केला आणि 2 धावा वाचवल्या. धावा वाचवणं गरजेचं आहे ज्यावेळेस धावा बनत नसतात. 2 धावा फलकावरती. श्री गणेश झालाय डान्सिंग डाऊन द ट्रॅक. स्टेक आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. आपण पाहू शकतो क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपात चेंडू इथून मात्र निघून जातोय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4 और जब रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेडा पार. चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार. नक्कीच रामदासी पात्रे मुंबई पोलीस मध्ये आताच त्यांची नियुक्ती झाली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सबमरीन डिलिव्हरीचा मुजाहिरा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. चेंडू पडल्यानंतर काहीसा डीप राहिला, खाली राहिला. नक्कीच आमचे साथी समालोचक सनू बांगर हे मला तर वाटतंय डिप्रेशन मध्ये गेले असतील कारण त्यांचा संघ अतिशय चांगला आहे पण त्यांना फाईट दिली आणि फाईट देत असताना पराजयाचा सामना हा करायला लागला. मित्रांनो पराजय हा क्रिकेटचा दुसरा आपण पाहायला गेला तर पैलू आहे. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडू हँडल केलाय. पुलचा देखना फटका आपण पाहू शकतो पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. ऑन साइडला फटका मारला होता. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत घेतलेला 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने पाहायला गेलं तर पहिलं षटक इथे मात्र समाप्त होतोय. धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विकी स्पोर्ट्स कुकसेची बिनगडी बाद 8 धावा. 8 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम विकी स्पोर्ट्स कुकसे मैदानाच्या आतमध्ये ओव्हर ब्रेक होत आहे. तोपर्यंत आपण आपल्या डीजे मास्टरना संधी देऊया आणि त्यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर
नक्कीच आमचे साथी समालोचक सोनू बांगर यांचा आवडता संगीत जो मात्र नक्कीच आपल्याला ऐकायला मिळाला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विष्णूचा स्वॅग से केलाय स्वागत. गुडगा टेको और तमाशा देखो. लॉंग लेग क्षेत्रामधून चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. चेंडू जातोय सीमा पार. हा होता दणदणीत स्ट्रोक, खणखणीत चौकार. हल्ला जो मात्र चढवलाय गोलंदाज विष्णूवरती फलंदाज बंटीने. स्लोवर चेंडू चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो गोलंदाजी करत आहेत. स्लोवर वनचा वापर जो मात्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी घेतलेली ही सिंगल धाव संख्या 1 पुढे सर्किल जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. विदाउट एनी लॉस 12 रन ऑन द बोर्ड. 12 धाव फलकावरती आहेत. लीग बॅचच्या स्वरूपात धावा ऍड केल्या जातील. तेरा धावा 13 रन्स. 13 धावा फलकावरती. टेक्निकल इश्यू होता त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धावसंख्या बिनगडी बाद 13. 4 षटकांचा सामना असेल. स्लोवर चेंडू चांगल्या प्रकारे हँडल केलाय चेंडूला आणि चेंडू सरळ निघून जातो. इथून मात्र लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या बॅटीतून येत आहे अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो तोफेचा गोळा. हा होता देखना स्ट्रोक आणि खणखणीत षटकार. आपण पाहू शकतो तो म्हणजे संगीत. आमचे डीजे मास्टर स्वप्नील यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतोय. संगीतमय वातावरण त्यांच्या माध्यमातून झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती 19 या आकड्यावरती. फलंदाज गोलंदाजीची धुलाई पिटाई कुटाई मरमत चंपी एक साथ करत आहेत. पाहू शकतो क्विक रिप्लाय देऊ शकतील का, कारण कमबॅक करावं लागेल आणि ब्रेक थ्रू मिळवावा लागेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक व्ही मध्ये खेळलेला फटका आणि आपण पाहू शकतो अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण प्रयत्न होता, पण नक्कीच प्रयत्नार्थी परमेश्वर मिळणार नाही. चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑफला क्लिअर करत सीमारेषा पलीकडे. चेंडू नव्हता खास, पण फलंदाजाने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाज ने मारा एक बेहतरीन चौका. 4 रन. वंटी आणि बबलू या खेळाडूंनी लावलेली आहे. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकतो बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलंय. फ्लॅटेड स्ट्रोक आपण पाहू शकतो. पॅरल फटका होता आणि चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. क्लिअर करत असताना धावा मिळतील 4. हा होता पार पे पलटवार चौकार. जीवन असो किंवा असो क्रिकेट, म्हणतात ना की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हथोड़े के गाव पत्थर भी कभी भगवान नहीं होता. ते हातोडेचे गाव गोलंदाजांना सोसावे लागतील आणि त्यामधून क्रिकेटचा C4 कंट्रोल दाखवून कमबॅक करावा लागेल. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन याला म्हणतात क्रिकेटचा C4 कंट्रोल. पाहिलं फलंदाज पेस चांगल्या प्रकारे हँडल करतात. व्हॅरिएशनचा यूज केला आणि आपण पाहू शकतो षटक समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल धाव फलकावरती ती म्हणजेच प्रथम बॅटिंग करत असताना विकी स्पोर्ट्स कुक्से या टीमची 28 धावा 28 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम विकी स्पोर्ट्स कुक्से डीजे.
नक्कीच 4 दिवसाचा चाललेली क्रिकेटची स्पर्धा आपण नक्कीच पाहत आहोत या ऐतिहासिक ग्राउंड मध्ये. स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान व RB11 वरप आयोजित स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तांबणे स्मृती चषक 2022चा थरार आपण अनुभवणार आहोत. नक्कीच आजचा दिवस क्रमांक 3. 8 संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांना इथून मात्र पूर्ण प्रकारे बीट करून हे 2 संघ विजयाचा रथ चालवत इथपर्यंत आले. कुठला संघ इथून मात्र मागे जाईल, अस्तित्व संपेल, कुठला संघ विजय येणारी वेळ सांगेल. पंचांकडे लाऊड अपील आपण पाहू शकतो. दिशाहीन गोलंदाजी, पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा येतील अवांतर, अतिरिक्त धाव जी मात्र ऍड होईल, धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजेच 29 रन्स ऑन द बोर्ड. धाव फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विनोद, वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील आपण पाहू शकतो 3रं षटक घेऊन. आणि आपण पाहू शकतो ज्या प्रकारे 19वा षटक हा इम्पॉर्टंट असतो त्याप्रमाणे हा देखील षटक इम्पॉर्टंट आहे. ब्रेक थ्रू मिळाला नाहीये जम्याची बाजू जी मात्र विकी स्पोर्ट्स कुकसे संघासाठी, ती म्हणजे त्यांच्याकडे 2 प्लस पॉइंट आहेत, सलामीचे फलंदाज आणि रन रेट. फुलटॉस चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलाय, गुडघा टेको और तमाशा देखो, भिडकावून दिलाय, चेंडू जातोय सरळ लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. लॉंग बिग वे, गगनभेदी, गगनचुंबी, दमदार, बहरदार, असरदार, दिमागदार, दणदणीत खणखणीत षटकार. बॅटिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळते बबलू आणि बंटीच्या माध्यमातून. कुकसे गावचा ब्रँड वरप मध्ये नक्कीच दिसत आहे. अतिशय वेगवान अशी गोलंदाजी, क्विक रिप्लाय देत असताना षटकाराला या डॉट बॉलने आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारचा इथे मात्र कमबॅक केलाय. बबलूचा विचार केला तर 28 धावांवरती खेळत आहेत, बंटीचा विचार केला तर 5 धावांवरती खेळत आहेत. सिवाचा वाटा जो मात्र बबलूचा आपण पाहू शकतो 28 धावांचं योगदान या 35 या आकड्यावरती. स्लोअर वन चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केला आणि कटच्या स्वरूपात आपण पाहू शकतो एकवटला गेला हा चौकार. धावा मिळतील 4 और जब रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेडा पार. चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय हा दणदणीत स्ट्रोक, चौकार. की बबलू भाईची बॅटिंग ही आहे एक वेगळी अदा आणि पोरी बी काय म्हाताऱ्या बी झाल्या फिदा, अशी बॅटिंग बबलूच्या माध्यमातून. नक्की ज्यावेळेस इंटरव्ह्यू असेल त्यावेळेस आम्ही त्यांना विचारू की चावला होता, मच्छर आली होती खास. बबलू भाई क्या है? सीमारेषा पलीकडे धावा मिळतील 6. हा होता दणदणीत स्ट्रोक, षटकार. धावसंख्या धाव फलकावरती 43 रन्स ऑन द बोर्ड. 43 धावा या धाव फलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग जी मात्र बबलू आणि बंटीच्या माध्यमातून कुकसे गावचा ब्रँड वरप गावामध्ये आपल्याला दिसत आहेत. म्हणतात ना जो खो लिया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. 43 ओके. 45 रन्स, थोडंफार तांत्रिक बिघड.
बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू आहे, त्याच्या खाली येतील आपण पाहू शकतो. नक्कीच पाहायला मिळाला तो म्हणजे धावा सुद्धा गेला. एक तर कर्ज बाजारी आहे, त्यात उसना शेजारी, अशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. सलमान खानला ना ऐश्वर्या भेटली ना भेटली कटरीना, विकेट देखील मिळालं नाही, धावा देखील गेल्या. अशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा ऍड होतील, जाऊन पोहोचतील ते मात्र 47 47. धावा फलकावरती. पुन्हा एकदा मिस्टॅम फटका, डाऊन द बॉल. येथील यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. दिस इज माय कॅच अँड वॉज श्योरली टेकन असं म्हणतील. संघाला लागलेला झटका क्रमांक पहिला आपण पाहू शकतो 47 या आकड्यावरती. वाघाची शिकार होत आहे मैदानाच्या आतमध्ये. वाघाला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश डाऊन. फर्स्ट विकेट डाऊन. बॅट्समन बबलू बॅक टू द डगआउट. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळाले. ते म्हणजे विकी स्पोर्ट्स कुकसे या संघाच्या माध्यमातून. पण त्यांना सडेतोड असं प्रत्युत्तर दिलं ते म्हणजे विनोदने. फुलटॉस चेंडू होता. चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. आणि आपण पाहू शकतो पुन्हा एकदा रिव्ह्यूची मागणी भीमर चेंडू चेक करण्यासाठी. पंचांना विनंती असेल आपण देखील आपल्या ऑपरेटिंग रूम मध्ये यायचंय, जिथे तिसऱ्या पंचांच्या द्वारे आपण भीमर चेंडू हा चेक करण्यात येईल. डिसिजन पेंडिंग असेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये सोडून जायला लागेल ती मात्र क्रीज. आणि बॅक टू बॅक सलगचा दुसरा झटका लागतोय. आपण पाहू शकतो आल्या पावली परतावा लागेल फलंदाजाला. बंटीची खेळी संपुष्टात. सेकंड विकेट डाऊन. बॅट्समन बंटी बॅक टू द डगआउट. क्रिकेटमध्ये एक समीकरण आहे, 1 brings 2. मैदानाच्या आतमध्ये एक विकेटचं पतन देखील होत नव्हतं, पण त्यानंतर एक विकेटचं पतन पडल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या विकेटचं पतन. म्हणतात ना की डब्बे में डब्बे डब्बे में दही बुलाती है मगर जाने का नाही. इथे मात्र विकेटचं पतन झालं. ज्या वेळेस धावांची गरज होती त्यावेळेस धावा आल्या नाही, तर विकेटचं पतन. गोलंदाज अश्विन पुन्हा एकदा सज्ज. अप्रतिम गोलंदाजी पाहू शकतो. थोडी ही दिशाहीन असा हा गोलंदाज. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू, वाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा मिळतील अवांतर. अवांतरच्या स्वरूपात एक धावा ऍड होईल. जाऊन पोहोचेल ती मात्र 48. 48 रन्स ऑन द बोर्ड. अश्विनच्या माध्यमातून शेवटचं हाणामारीचं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता. पाहू शकतो आपण फिल्डर येतील, पण फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर निघून जातोय चेंडू सीमारेषा पलीकडे. आपण पाहू शकतो पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका
एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. धावा मिळतील 4. छत्रपतींचा छावा 4 धावा चौका. जवाब पत्थर से टीट फॉर टॅट. जस्यास तसं प्रत्युत्तर. वार वरती केलेले पलटवार, ऍक्शन वरती केलेले रिॲक्शन आपण पाहू शकतो. विकेटला मिळालेला हा चोख प्रत्युत्तर तो म्हणजे चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. सांघिक 50 जी मात्र कंप्लीट झाली आहे. 52 धावा धाव फलकावरती. 52 रन्स ऑन द बोर्ड. विकी स्पोर्ट्स कुकसे हा संघ अतिशय बलाढ्य आहे आणि त्यांच्या समोर तितकंच तुल्यबळ संघ जो मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तो म्हणजे श्री गणेश भरोडी संघ. नक्कीच सन्माननीय धीरजजी भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. विनंती असेल साहेबांना आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. येस, वाईट चेंडू, वाईट बॉल. अतिरिक्त धावणी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र 53 या आकड्यावरती. अप्रतिम दर्जाची बॅटिंग आणि तितक्याच अव्वल दर्जाची गोलंदाजी अश्विनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मॅच बॉल आला आहे, तो मॅच बॉल यूज करायचे. म्हणतात ना की कामयाबी के भी कुछ असूल होते हैं, बुजदिलों के तो नखरे फिजूल होते. ते नखरे मैदानाच्या आतमध्ये सोडून कष्ट करावं लागेल. संघर्षावरती अशा प्रकारे तुटून पडा की मित्रांनो, हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास घडेल. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला आपण पाहू शकतो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फेकून दिलं. ऑफसाइडला आपण पाहू शकतो ऑन द राईट खेळलेला फटका. तत्पूर्वी घेतलेल्या 2 धावा. चुका आणि चुका आणि चुका हेच आपल्याला श्री गणेश भरोडी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. कॅचेस विन द मॅचेस असं आपण समीकरण क्रिकेटमध्ये नेहमीच पाहत असतो. पकडा झेल आणि क्रिकेटचा जिंका खेळ, पण तो समीकरण मैदानाच्या आतमध्ये उद्ध्वस्त झाला. येणारी वेळच सांगेल की किती याचा खामियाजा तो मात्र भोगावा लागेल. अश्विनच्या माध्यमातून शेवटचं हाणामारीचं षटक मार्गस्थ आहे. 1 विकेट त्याने कॅरी केली आहे. 8 धावा या धाव फलकावरती त्याच्या माध्यमातून. शुभम स्ट्रायकर एंडवरती, नॉन स्ट्रायकर एंडवर बॉलर आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू होता पडतोय नोमॅन्स लँड मध्ये. तत्पूर्वी 2 धावा एकवटल्या गेल्या. चांगली रनिंग मिळते द विकेट. चित्त्याच्या वेगाने आणि सशाच्या चपलाईने अलॉंग द विकेट रनिंग करत असताना आपण पाहू शकतो शुभम आणि मयूर यांना. मयूर आणि शुभम ही जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. तर अश्विन हा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतो. चांगल्या प्रकारची कामगिरी जी मात्र करावी लागेल गोलंदाजांना. चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते विकी स्पोर्ट्स कुकसे संघाच्या माध्यमातून. चेंडू हवेत आहे पाहू शकतो. डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. मॅच मध्ये टिपली जाते झेल. फलंदाज होत आहे फेल. फलंदाजाची खेळी संपुष्टात. संघाला लागलेला झटका क्रमांक 3 57 या आकड्यावरती. 3rd विकेट डाऊन. बॅट्समन बॅक टू द डगआउट. We go last ball of the inning. बॅकफुटला जाऊन चेंडूला फ्लिक करायचा प्रयत्न आपण पाहू शकतो. पुलचा देखील फटका आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी सिंगल धाव एकवट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज बाद होत आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना विकी स्पोर्ट्स कुकसे या संघाचा स्कोर असेल 4 गडी बाद 58 धावा. विजयासाठी 59 धावांचं लक्ष्य असेल. तो म्हणजे जर पाहायला गेलं तर भरोडी संघासमोर आणि भरोडी संघ धावा चेस करतील की डिफेंड केले जातील हे नक्कीच आपण करणार आहोत. पण त्यानंतर आपण नक्कीच शुभ सन्मान करतोय. जर पाहायला गेले तर रामदासजी पाखरे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मुंबई पोलीस मध्ये आताच त्यांची नियुक्ती झाली आहे. राज भोईर यांचे शुभ हस्ते आपण रामदास पाखरे साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. सदारक्षणाय खलनिग्रहणाय नक्कीच हेच रिअल स्टार असतात. एक तर डॉक्टर आणि दुसरे ते म्हणजे आपले पोलीस. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून. अथक मेहनत. उमेशजी पालवे जे आमचे स्कोरर आहेत त्यांचे अगदी जवळचे मित्र. मायेची आणि सन्मानाची आपुलकीची दमदार आणि उबदार शाल आणि त्यांच्या सोबतच स्पर्धेची गोड आठवण मुमेंट ऑफ द डे. त्यासोबतच आदेशजी केदार यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. त्यांचा देखील सांगली पोलीस
खात्यामध्ये नियुक्ती झाली आहे. साहेबांना, दोन्ही साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. साहेबांना विनंती असेल आपण आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. या स्पर्धेचे आयोजक वन अँड ओनली वन मॅन आर्मी राज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. मायची सन्मानाची दमदार आणि उबदार शाल जी मात्र त्यांना आपण परिधान करणार आहोत. त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण मुमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह ब्युटिफुल ट्रॉफी. आणि नक्कीच हा आमचा शेवटचा डाय होता. मी नक्कीच GTC लाईव्हचा देखील आभार मानतो. जे स्पर्धक इथे स्पर्धा खेळायला आले त्या खेळाडूंचा मी आभार मानतो. मंडप डेकोरेटर्स तसेच GTC लाईव्हचा देखील आभार मानतो. त्यासोबतच राज भोईर, कल्पेश भोईर, योगेश भोईर यांचा देखील आभार मानतो. उद्या आम्हाला जर पाहायला गेलं नक्कीच आमचा लास्ट टर्न आहे. उद्या आम्हाला आंबिवलीकर चषकामध्ये जायचे तर नक्कीच जर पाहायला गेलं तर उद्या सोनूदादा बांगर आणि रोशनदादा संते हे देखील असतील. आणि यांच्या गोड वाणीतून आपण नक्कीच शेवटचा दिवस जो मात्र गाजवणार आहेत. तर नक्कीच मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ गारिवली गारिवली गावचा एक बुलंद आवाज आणि आमचे मार्गदर्शक आमचे जवळचे मित्र रोशन संते सरांना. थँक्यू. थँक्यू सो मच प्रसन्ना. 59 धावांचं लक्ष आहे. यावीस पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करतो. मिस टायमिंग आहे. चिनू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने आणि तोपर्यंत मिळते एकच धाव. आणि या एका धावेने श्री गणेश होतोय तो म्हणजेच स्वर्गीय अनिकेत पाटील 11 श्री गणेश भरोडी या टीमचा खूप मोठं लक्ष आहे. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. प्रतिष्ठेची ही लढाई आहे. अस्तित्वाची ही लढाई सुरू आहे. यावीस फलंदाज बाद बिग विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का बसतोय. सिक्सर किंग रन मशीन अजय पाटील 0 वरती बाद. DJ नक्कीच खूप चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहतोय. आमचे ऑफिशियल कॅमेरामन आहेत सुनील पवार, अक्षय कडू देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची क्षणचित्र नक्कीच टिपली जात आहेत. अपडेटर आहेत तेजस भोईर. गोल्डन विकेट कॅरी करतो गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये बंटी.
स्ट्रायकिंगला फलंदाज विनोद पाटील. यावेळी सुख करण्याचा प्रयत्न केला होता परंतु लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती 1-2 अशी धावसंख्या आहे. स्वर्गीय अनिकेत पाटील 11 श्री गणेश भरोडी या टीमची 59 धावांचं लक्ष आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय. उचली घेतोय आणि सरळ जाऊन बबलू पाटीलच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 1-2. चांगली बॅटिंग करावी लागेल. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल विनोद पाटील आणि फलंदाज आशिष पाटीलला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. एका धावेसाठी संघर्ष करतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मैदानावरती श्री गणेश भरोडी या संघाला या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलच्या ह्या मॅचमध्ये. यावीस अजून एक चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी. क्या बात आहे. सलग 6 तिसरा चेंडू येतोय. डॉट बॉल पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज बंटी. या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. कंजूस गोलंदाजी. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. या दरम्यान सन्माननीय दिलीपजी भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. यस दहीहंडीचे कोच आहेत आणि त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 4 धावा. 59 धावांचं लक्ष आहे. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. 18.33च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी भरोडी संघाला. अठरा चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आशिष पाटील आणि गोलंदाजी मार्क सज्ज होतोय बबलू पाटील. यावी सुख करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे आणि सुरेख जेल टिपलाय तो म्हणजेच शॉर्ट फाईन लेग वरती शुभमने फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. आशिष पाटील बॅक टू द पवेलियन. कुर्ले
साहेबांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रेम पाटील येतोय नवीन फलंदाज. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे विकी स्पोर्ट्स कुकसे या टीमने. बंटीने पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज बबलू पाटील. अजून एक चांगला चेंडू, स्विंग अँड अ मिस, डॉट बॉलची समाप्ती. बबलू पाटीलच्या नावाने हा संघ ओळखला जातो, विकी स्पोर्ट्स कुकसे संघ. आजच्या दिवसामध्ये आपण दोन कुकसेचे संघ पाहिले, एक धनेश 11 आणि एक विकी स्पोर्ट्स कुकसे. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. चुकीचं जजमेंट आपण पाहतोय, झेल ड्रॉप होतोय आणि तोपर्यंत मिळते त्या 2 धावा. धावसंख्या 2नी पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 22 दुसरं मार्गस्थ आहे. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज बबलू पाटील. या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी. 22 चांगला चेंडू आहे, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड संगनायक बंटी आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. डीजे अधिक स्वागत. नक्कीच या स्पर्धेसाठी RB 11 वरप या टीमने देखील अफाट मेहनत घेतली. प्रल्हाद भोईर असतील, त्यानंतर राहुल भोईर असतील, नक्कीच राज भोईर, गौरव, प्रशांत रेड्डी, प्रदीप भोईर, त्यानंतर कल्पेश भोईर, योगेश भोईर, या सर्वांनीच अफाट मेहनत घेतली. संकेत कुर्ले, नक्कीच संकेत कुर्ले यांची खूपच मेहनत आहे, कारण की 12 चेंडू शिल्लक आहेत, 52 धावांची अजूनही गरज आहे. विद्यमान सामना सुरू आहे, तो म्हणजेच कुकसे विपक्ष भरोडी या 2 संघांमध्ये. 22 मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. ऑनड्राईव्हचा फटका आहे, फंबल होतोय. बॅकिंग चांगलं आहे, तोपर्यंत मिळत्या त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2नी पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. प्रेम पाटील आणि फलंदाज विजय पाटीलला चांगला खेळ करावा लागेल या मॅचमध्ये, कारण की 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. 22 अजून एक चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू आपण पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होते. 22 मिड विकेटच्या दिशेने. बंटी आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल इन डबल फिगरमध्ये. 3/10 3/10 अशी धावसंख्या आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 49 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय कुकसे संघ. 22 गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, हेच पाहिलं पंचांनी आणि वाईटचा इशारा येतो. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा सज्ज होत आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा हा चेंडू आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेट. हा चेंडू खेळलाय वाईडिश लॉंगनला. क्षेत्ररक्षक आहेत बंटी. एकच धाव मिळताना धावसंख्या 1ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 22 12 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 47 धावांची गरज आहे. 22 गतीमध्ये परिवर्तन, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल टिपलाय.
शॉट फाईन लेग वरती भाविशने फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. स्वर्गीय अनिकेत पाटील 11 श्री गणेश भरोडी या संघाची. थँक्यू सो मच. आणि पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय जे लहान मुलं आहेत, नक्की जे आमचे लाडके व्हॉलेंटियर्स स्वयंसेवक आहेत, त्याने देखील अफाट मेहनत घेतली आहे. यावी चांगला चेंडू आहे आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतो तो म्हणजेच भरोडी या संघाला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज मयूर. यावीस ऑनसाईडला चेंडू येतोय. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13 धावा. एकतर्फी सामना सुरू आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 46 धावांची गरज आहे. तर उद्या नक्कीच या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या नक्कीच ही स्पर्धा सकाळी 8:30 वाजता सुरू होईल, कारण की उद्याच्या दिवसामध्ये 9 सामने नक्कीच कव्हर करायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल, पहिला सामना आहे उद्याच्या दिवसामध्ये भूमी 11 मांडा विपक्ष आटाली वडवली या 2 टीममध्ये, आणि दोन्ही संघांना विनंती असेल 8:30 वाजता सकाळी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. दुसरा सामना असेल किरवली विपक्ष गेरसे. त्यानंतर तिसरा सामना असेल RCC राया विपक्ष म्हारळ. यावेळेस बॅटची कडा आहे, फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय भरोडी या संघाला. आणि शेवटचा सामना आहे आशेले येणारा संघ. पाच चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. यावीस हाफ ट्रॅकर आहे, परंतु वाईटचा इशारा येतोय. या सामन्यामध्ये मजा नाही, कारण की एकतर्फी सामना सुरू आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. प्रेक्षक देखील नाराज आहेत, कारण की प्रेक्षकांना अतितटीचा सामना नक्कीच आवडत असतो, परंतु या सामन्यामध्ये निराशा होते. यावीस अजून एक चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 45 धावांची गरज आहे. गोलंदाज आकाश. डॉट बॉलची समाप्ती.
यावेळेस बॅटची कडा आहे आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय, तो म्हणजेच भरोडी संघाला 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. दोन चेंडू शिल्लक आणि खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकिंगसाठी क्षेत्ररक्षक आहेत. एक चेंडू शिल्लक आहे, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. जवळजवळ हा सामना जिंकलाय विकी स्पोर्ट्स कुकसे या टीमने. बबलू पाटील, बंटी यांचा संघ आहे आणि आजचा दिवस गाजवलाय विकी स्पोर्ट्स कुकसे या टीमने. यावेळेस चांगला चेंडू आहे, परंतु पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे, कारण की सेकंड बाउन्सर आहे, त्यामुळेच पंचांनी हा चेंडू 9 चेंडू घोषित केला आहे. एक चेंडू शिल्लक आहे. अजूनही खूप मोठा विजय मिळवलाय, तो म्हणजेच कुकसे टीमने. आणि डॉट बॉलची समाप्ती. सामना फिनिश, सामना जिंकलाय तो म्हणजेच विकी स्पोर्ट्स कुकसे या टीमने. विकी स्पोर्ट्स कुकसे संघाचं हार्दिक